लेखक ग्रँट यांनी एका अतिशय चांगल्या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. ते चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले होते आणि 3 वर्षांपासून एका प्रतिष्ठित नोकरीत काम करत होते. म्हणजेच समाज ज्या गोष्टींना आदर्श मानतो, उच्च शिक्षण, चांगली नोकरी, स्थिर करिअर, हे सगळं त्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने साध्य केलं होतं. पण तरीही काहीतरी चुकत होतं. एवढं सगळं करूनही ग्रँट यांचं आयुष्य स्थिर होत नव्हतं. दर महिन्याला त्यांची अवस्था एका चक्रात अडकलेली होती. एक पगार, त्याहून जास्त खर्च आणि महिन्याच्या शेवटी बचत मात्र शून्य. मग एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट आला ज्याने त्यांना अक्षरशः हादरून टाकलं. त्यांची नोकरी गेली तेव्हा त्यांचं वय 24 होतं. हातात काहीच उरलं नव्हतं, ना पगार ना भविष्याचा ठोस प्लॅन. ते परत आई वडिलांच्या घरी गेले. त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. कधी काळी त्या घरातून बाहेर पडताना त्यांनी मोठ्या आशेने पावलं बाहेर टाकली होती. स्वतःच काहीतरी करायचंय, उभं करायचंय. पण आज 30 पावलं परत त्याच घरात आली होती. थकलेली, गोंधळलेली आणि मनात एकच विचार, पुढे काय? आता भारतामध्ये ही गोष्ट फारशी विशेष वाटणार नाही. आपल्याकडे मुलं मोठी झाली तरी आई वडिलांसोबतच राहतात, एकत्र कुटुंब असतं. पण अमेरिकेत तसं नाही. तिथं मुलं 18 वर्षांचं वय होताच घर सोडतात, स्वतंत्र राहतात. आणि म्हणूनच आई वडिलांच्या घरी परत येणं हे त्यांच्यासाठी काहीसं लाजिरवाणच होतं. अगदी त्यांचे आई वडील सुद्धा थोडे किरकिर करत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, आता वेळ आलीये, घराबाहेर पड. पण खरी अडचण ही होती, त्यांच्या सर्व बँक खात्यांमध्ये मिळून फक्त $2 शिल्लक होते. हो, फक्त $2. एवढ्याशा पैशात काय होतंय? त्या $2 कडे ते फक्त बघत राहिले आणि मनात विचार आला, हेच का माझं आयुष्य? यातून मी काय उभं करणार? $2 मध्ये आयुष्य चालवणं केवळ अशक्य होतं. एके दिवशी एका शांत सकाळी ते स्वतःशीच विचार करत बसले, मी काय कमवलंय आयुष्यात? त्यांनी आपल्या वेळेचा, मेहनतीचा हिशोब लावायला सुरुवात केली. सगळं गोळा करून त्यांच्या लक्षात आलं, ते आतापर्यंत जवळपास 4700 तास फक्त पैसे कमवण्यासाठी राबत होते. हो, 4700 तास. आणि त्या एवढ्या मेहनतीचं फळ काय? फक्त $2. इतकी मेहनत करून सुद्धा हातात काहीच नसणं हे फारच वेदनादायक होतं. आणि मग त्या क्षणी त्यांनी ठरवलं, बास, आता पुरे झालं, यापुढे असं चालणार नाही. त्यांनी मनात ठाम विचार केला, आता मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणार. आणि ते सुद्धा 30 वय होण्याआधीच. त्यांनी स्वतःलाच एक ध्येय दिलं, कागद पेन घेतला आणि पुन्हा एकदा हिशोब मांडला. माझं स्वप्न साकार करण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मला किती कमावं लागेल? उत्तर समोर आलं, $125 मिलियन. हो, एवढं मोठं लक्ष. पण ह्यावेळी ते मागे हटले नाहीत. त्यांनी ठरवलं, हे शक्य आहे आणि मी ते करणारच. त्या क्षणापासून त्यांनी आपली सगळी एनर्जी, सगळा वेळ, सगळं आयुष्य याच दिशेने झोकून द्यायला सुरुवात केली. आता त्यांचं ध्येय स्पष्ट होतं, पण मार्ग अजून धूसर होता. म्हणून मग त्यांनी स्वतःला घडवायला सुरुवात केली. शेकडो पुस्तके वाचली, पैसे कमवायचे कसे, श्रीमंत माणसं कशी विचार करतात, गुंतवणूक म्हणजे नेमकं काय असतं, मार्गदर्शकांचे व्हिडिओ पाहिले, लेख वाचले, नोट्स काढल्या. आणि एका रात्री त्यांनी स्वतःसाठी एक प्लॅन आखला, अगदी स्पष्ट. मी एक चांगली नोकरी मिळवणार आणि त्याच वेळी 2 साइड बिझनेसेस चालू करणार. पण हे सगळं करणं एवढं सोपं नव्हतं. स्वप्न मोठं होतं, पण त्यासाठीचा मार्ग खाचखळग्यांनी भरलेला होता. अनेक वेळा त्यांना अपयश आलं, काही निर्णय चुकले, काही गुंतवणुका फसल्या. अनेकदा तर वाटत होतं सगळं सोडून द्यावं का. सातत्याने वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक ताण, मानसिक थकवा, समाजाची टीका आणि स्वतःची शंका. पण त्यांनी हार मानली नाही. जेव्हा जेव्हा ते पडले तरी ते पुन्हा उठले, पुन्हा चालायला सुरुवात केली. कारण त्यांना माहिती होतं, मी जिंकणार आहे, फक्त प्रश्न वेळेचा आहे. आणि शेवटी तो दिवस आला. जे स्वप्न त्यांनी त्या $2 निराशेत पाहिलं होतं ते प्रत्यक्षात उतरलं. ते आता आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र झाले होते. त्यांनी पैशावर विजय मिळवला होता. एक गोष्ट ते ठामपणे सांगतात, माझ्यामध्ये काही विशेष गुण नाहीये. मीही तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस होतो. पण मी एक गोष्ट केली, मी थांबलो नाही. पुढे ते म्हणतात, स्वप्न मोठं असू द्या, वाट कठीण असू द्या, पण चालणे थांबू नका. कारण हारलेला तोच असतो जो चालणं सोडतो. आज मी तुम्हाला त्यांच्या फायनान्शियल फ्रीडम या पुस्तकातून काही महत्वाचे धडे सांगणार आहे, ज्यांनी त्यांना यश मिळवून दिलं. कोणत्याही व्यक्तीला आर्थिक यश मिळवायचे असेल तर त्याला
7 टप्प्यातून जावं लागतं. पहिला टप्पा आहे स्पष्टता. जेव्हा तुम्ही समजून घेता की सध्या तुम्ही कुठे उभे आहात आणि तुम्हाला पुढे कुठे जायचं आहे, तेव्हा सुरुवात होते क्लॅरिटी पासून, म्हणजे स्पष्टतेपासून. हीच खरी पहिली पायरी असते. दुसरा टप्पा आहे स्वावलंबन, म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय तुमचे महिन्याचे खर्च सहजपणे सांभाळू शकता. तिसरा टप्पा आहे थोडीशी मोकळीक, म्हणजेच जेव्हा तुमचं महिन्याचं जगणं फक्त पगारावर अवलंबून राहत नाही, म्हणजे पगार वेळेवर नाही आला तरी तुम्ही तग धरू शकता, तेव्हा तुम्ही ह्या टप्प्यावर पोहोचता. चौथा टप्पा आहे स्थिरता. ह्या टप्प्यावर तुमच्याकडे किमान 6 महिन्यांचे खर्च भागवता येतील इतकी बचत असते आणि त्याचबरोबर तुमच्यावर कोणतंही मोठं कर्ज सुद्धा नसतं. पाचवा टप्पा आहे लवचिकता, म्हणजे जेव्हा तुम्ही किमान पुढील 2 वर्षाचे खर्च भागेल एवढे पैसे गुंतवायला सुरुवात करता. ही गुंतवणूक गरज भासल्यास तुम्ही वापरू सुद्धा शकता. सहावा टप्पा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, म्हणजेच तुमच्याकडे पर्याय असतो की तुम्ही काम करायचे की नाही. तुमची पॅसिव्ह इन्कमच तुमचं आयुष्य चालवते. आणि शेवटचा टप्पा आहे भरभराट, जेव्हा तुमच्याकडे एवढं धन असतं की तुम्हाला पैशांची चिंता करावी लागत नाही. इतकंच नव्हे तर तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही पैशांची अडचण येणार नाही. हा आहे शेवटचा टप्पा. आता प्रश्न निर्माण होतो, हे टप्पे पार कसे करायचे? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 स्टेप्स म्हणजे 7 पायऱ्या सांगणार आहे, जे लेखकाने फॉलो केले आणि ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. पहिली स्टेप आहे किती पैसे लागणार आहेत याचा हिशोब करा. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला नेमका किती पैसा लागेल हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच माझ्या आयुष्यभराच्या गरजा भागवण्यासाठी मला किती पैसे लागणार आहेत हे समजून घ्या. हे कसं समजायचं? लेखक जेव्हा 30 वर्षांचे होते तेव्हा त्यांची सेव्हिंग्स $1 मिलियन होती. आता $1 मिलियन ऐकायला खूप वाटतात, पण संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ते पुरेसे नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी ते सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले, जिथे त्यांना सरासरी 7% रिटर्न्स मिळत होते. म्हणजेच दरवर्षी त्यांना त्या पैशांवर $70,000 मिळायचे. हे पैसे पुरेसे होते आरामात आयुष्य जगण्यासाठी. पण त्यांनी काय केलं? सुरक्षिततेसाठी आणि गुंतवणुकीची वाढ सुरू राहावी म्हणून त्यांनी फक्त 4% म्हणजेच $40,000 वापरले. तेही फक्त आपल्या गरजा, आवश्यक खर्च आणि थोडासा आराम ह्यासाठी. उरलेले 3% त्यांनी पुन्हा इन्व्हेस्ट केले आणि हाच होता गेम चेंजर. कारण कंपाऊंडिंगमुळे त्यांची संपत्ती दरवर्षी वाढत राहिली. आता भारताच्या संदर्भात बघूया. जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर सरासरी 7% रिटर्न आपल्याला मिळतोच. लेखक सांगतात की आपल्याला फक्त 4% वापरायचे आहे आणि उरलेले 3% परत गुंतवायचे आहे. हे समजून घेण्यासाठी एक साधा फॉर्म्युला आहे. तुमचा वार्षिक खर्च गुणिले 25 बरोबर तुम्हाला लागणारी फ्रीडमची रक्कम. उदाहरणार्थ, जर तुम्हाला दरवर्षी $4 लाख खर्च येत असेल तर 4 गुणिले 25 बरोबर $1 कोटी. म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी $1 कोटी गरज आहे. यातले तुम्ही वर्षाला $4 लाख वापरायचे आणि 3 लाख परत गुंतवायचे. दुसरी स्टेप आहे तुमची नेटवर्थ कॅल्क्युलेट करा. जेव्हा तुम्ही हे ठरवाल की निवृत्तीनंतर जगण्यासाठी तुम्हाला किती पैशांची गरज आहे, तेव्हा पुढचं महत्वाचं पाऊल म्हणजे तुमची सध्याची आर्थिक स्थिती समजून घेणं. यासाठी तुम्हाला स्वतःची नेटवर्थ म्हणजेच निव्वळ संपत्ती मोजावी लागेल. हे मोजण्याचा सोपा फॉर्म्युला म्हणजे संपत्ती म्हणजे ॲसेट्स वजा जबाबदाऱ्या किंवा कर्ज म्हणजे लायबिलिटीज. तर ॲसेट्स म्हणजे काय? अशा गोष्टी ज्या विकल्या तर तुम्हाला पैसे मिळतील, जसं की प्रॉपर्टी, गाडी, बँकेतील शिल्लक रक्कम वगैरे वगैरे. आणि लायबिलिटीज म्हणजे ज्या गोष्टींमुळे तुमच्या खात्यातून पैसे जातात, जसं की कोणतंही कर्ज, उधारी, EMI वगैरे वगैरे. आता तुम्ही एक टेबल बनवा. एका बाजूला सगळे ॲसेट्स लिहा आणि दुसऱ्या बाजूला लायबिलिटीज. सुरुवातीला हे करणं थोडंसं अवघड जाईल, विशेषतः जर तुमच्याकडे ॲसेट्स कमी असतील आणि लायबिलिटीज जास्त असतील तर. पण हे खूप महत्वाचं पाऊल आहे, कारण ह्यामुळेच तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती कळते. यानंतर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ध्येयापासून किती जवळ किंवा किती दूर आहात हे समजण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या एकूण रकमेमधून तुमच्या आतापर्यंतच्या गुंतवणुकीची रक्कम वजा करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची आतापर्यंतची इन्व्हेस्टमेंट 10 लाख आहे आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी 1 कोटी लागतील, तर 1 कोटी वजा 10 लाख बरोबर 90 लाख. म्हणजेच तुम्हाला अजून 90 लाख पाहिजे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी.
तिसरी स्टेप आहे तुमच्या वेळेची किंमत समजून घ्या. समजा एक 90 वर्षांचा श्रीमंत माणूस तुम्हाला $100 मिलियन देण्याची ऑफर देतो, पण अट ही आहे त्याच्या जागी तुम्ही 90 वर्षांचे व्हायला हवे. तुम्ही मान्य कराल का? नाही ना, कारण वेळ ही पैशांपेक्षा कितीतरी जास्त महत्वाची गोष्ट आहे. अनेक लोकांना हे समजत नाही की पैसे पुन्हा कमवता येतात, पण गेलेली वेळ परत येत नाही. आता प्रश्न येतो, तुमचं 1 तासाचं आयुष्य किती रुपयांचं आहे? हे मोजताना आपल्या पगाराला केवळ ऑफिसमध्ये घालवलेल्या तासांनी विभागू नका. त्याऐवजी ऑफिससाठी तयार होण्याचा वेळ, ऑफिसला जाण्या येण्याचा वेळ, ऑफिस मधील कामाचा वेळ, इतर अडथळे हे सगळं मिळून मगच भागाकार करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या वेळेची खरी किंमत कळेल तेव्हा तुम्ही निर्णय घेताना पैशांऐवजी वेळेचे मूल्य बघाल. उदाहरणार्थ, तुम्हाला एक स्वप्नातली कार घ्यायची आहे जी 30 लाखांची आहे. मग विचार करा की ही कार घेण्यासाठी तुम्हाला किती तास काम करावं लागेल. पण जर तुम्ही हे 30 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर पुढच्या काही वर्षात ते 1 ते 2 कोटी रुपयांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. म्हणजे जेव्हा तुम्ही ही कार घेता तेव्हा तुम्ही फक्त पैसे खर्च करत नाही, तुमच्या आयुष्यातील हजारो मौल्यवान तास तुम्ही गमावत असता. आता विचार करा की ही कार खरंच त्या वेळेच्या आणि पैशाच्या किमतीसाठी योग्य आहे का? असेल तर नक्की घ्या, पण एकदा थांबून विचार जरूर करा. चौथी स्टेप आहे खर्च करताना सावध राहा. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं खर्चाचं नियोजन. कारण तुम्ही पैसे कुठे खर्च करता हे ठरवतं की तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल की नाही. लेखक म्हणतात 3 गोष्टी अशा आहेत जिथे लोक नेहमीच चुकीच्या पद्धतीने खर्च करतात. पहिली गोष्ट आहे लोक पटकन घर घेण्याचा निर्णय घेतात, त्यासाठी मोठं कर्ज घेतात आणि पुढची 15 ते 20 वर्ष फक्त हप्ता भरत राहतात. त्यामुळे ना बचत होते ना गुंतवणूक, पण तणाव मात्र खूप वाढतो. दुसरी गोष्ट आहे महागडे ट्रॅव्हल प्लॅन्स, म्हणजे असे प्रवासाचे बेत किंवा योजना ज्या खूप खर्चिक असतात. अशा प्रकारचे प्लॅन्स 1-2दा ठीक असू शकतात, पण जर हे सातत्याने होत असतील आणि आर्थिक परिस्थितीचा विचार न करता केले जात असतील तर ते तुमचं बजेट बिघडवतात, बचतीला अडथळा निर्माण करतात आणि भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचं सामर्थ्य कमी करतात. तिसरी गोष्ट आहे सतत हॉटेलमध्ये खाणे, ऑनलाईन ऑर्डर करणे. यामुळे थोडं थोडं करून हजारो रुपये खर्च होतात आणि आपल्याला कळतही नाही. कोणतीही गोष्ट विकत घेण्याआधी तुम्ही स्वतःला 4 प्रश्न विचारा. पहिला, ही गोष्ट घेण्यासाठी मला माझ्या आयुष्यातले किती तास काम करावं लागणार आहे? दुसरा, ही गोष्ट मेंटेन करण्यासाठी पुढच्या वर्षांमध्ये मला किती खर्च करावा लागेल? जसं की कार घेतली तर पेट्रोल, सर्व्हिसिंग, इन्शुरन्स वगैरे वगैरे वगैरे. तिसरा, ही गोष्ट माझ्यासाठी खरोखर उपयोगी आहे का की फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी? चौथा, ही गोष्ट मला दीर्घकाळ आनंद देईल का की फक्त क्षणिक मजा देईल? 5वी स्टेप आहे साइड हसल करून जास्त कमवा. सेव्हिंगचा एक मोठा तोटा आहे तो म्हणजे तुम्ही कधीच तुमच्या कमाईपेक्षा जास्त सेव्ह करू शकत नाही. म्हणूनच फक्त पैसे वाचवत राहणे पुरेसं नाही, आपली इन्कम वाढवत राहणे तितकंच महत्वाचं आहे. कमाई वाढवण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत. एक तर तुमच्या बॉस कडून पगार वाढवून घेणे जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल, किंवा नवीन स्किल शिकून चांगल्या जॉबसाठी अप्लाय करणं. पण ह्याशिवाय एक खूपच प्रभावी पर्याय आहे आणि तो म्हणजे साइड हसल. साइड हसल म्हणजे तुमच्या मुख्य नोकरीनंतर जो वेळ उरतो त्या वेळात तुमची एखादी सेवा किंवा प्रोडक्ट विकणं, जसं की फ्रीलान्सिंग, यूट्यूब, ब्लॉगिंग, टीचिंग, ऑनलाईन कोर्सेस, डिजिटल प्रोडक्ट्स किंवा अन्य काहीही. पण प्रश्न येतो, साइड हसल मध्ये नेमकं काय करावं? त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आपले स्किल्स आणि आपली आवड ओळखणं. काय काम करताना आपल्याला आनंद मिळतो हे समजून घेणं. उदाहरण म्हणून लेखकाचा एक मित्र आहे जिम. त्याला लिहायची खूप आवड आहे. तो खरं तर एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता, पण त्याने आपली आवड जोपासत एक फायनान्स संबंधित ब्लॉग सुरू केला. हळूहळू तो ब्लॉग खूप मोठा झाला. नंतर त्याने आपली इंजिनिअरिंगची नोकरी सोडली आणि फुल टाइम ब्लॉगिंग सुरू केलं. काही वर्षांनी त्याचं काम इतकं यशस्वी झालं की त्याने तो ब्लॉग एका कंपनीला $3 मिलियन विकला. त्यामुळे तो 34व्या वर्षीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाला. 6वी स्टेप आहे वॉरन बफेट म्हणतात, इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी व्हाईल यू स्लीप यू विल वर्क अंटिल यू डाय. याचा अर्थ असा की
की जर तुम्ही झोपलेले असताना पैसे कमवण्याचा मार्ग शोधला नाही तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावे लागेल. गुंतवणूक हाच तो मोठा गुपित फॉर्म्युला आहे जो श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंत राहण्यासाठी वापरतात. लेखक म्हणतात की जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीची सवय लावाल तितक्या जलद गतीने तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल कराल. कारण कंपाऊंडिंगची जादू अतिशय शक्तिशाली आहे. ती सुरुवातीला हळू वाटते पण एकदा गती पकडली की परिणाम आश्चर्यजनक असतो. सातत्य आणि शिस्तबद्ध गुंतवणूक हाच आर्थिक समृद्धीचा खरा मार्ग आहे. लेखक सांगतात की गुंतवणूक सुरू करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे स्टॉक्स मध्ये गुंतवणूक. लॉंग टर्म मध्ये बघितलं तर हे कमी धोक्याचं आणि चांगल्या परताव्याचं साधन आहे. काही लोक स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यांना वाटतं हे खूप रिस्की आहे. जर योग्य माहिती, अभ्यास किंवा प्लॅन नसेल तर ते खरंच रिस्की असू शकतं. पण जर तुम्ही शहाणपणानं गुंतवणूक केली जसं की SIP, इंडेक्स फंड्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक विभागली तर दीर्घकाळात नक्कीच नफा होतो. 7वी स्टेप आहे निवृत्तीचा आनंद घ्या. वरील सगळे स्टेप्स फॉलो केल्यावर तुम्ही लेखकासारखे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता आणि मग तुम्ही तुमच्या नोकरीतून निवृत्तीही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, निवृत्ती म्हणजे आयुष्यभर काही न करणं असं नाही, तर ती म्हणजे एक नवीन सुरुवात असते. खरं तर निवृत्ती म्हणजे आता तुमचं काम तुम्ही गरज म्हणून नाही तर आवड म्हणून कराल. उदाहरणार्थ, तुम्हाला लेखनाची आवड असेल, संगीताची आवड असेल, पेंटिंग, शिकवणं, शेअर मार्केट, बागकाम किंवा एखादा सामाजिक उपक्रम, तर आता तुम्ही ते सगळं करू शकाल. पैशांच्या गरजेमुळे नव्हे तर मनापासून आनंद मिळावा म्हणून. मित्रांनो, ही माहिती मी तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम बाय ग्रँट सॅबेटियर या पुस्तकातून सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.